अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आजच्या स्पर्धेच्या व कम्प्युटरच्या युगामध्ये केंद्र शासन महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना दिव्यांगासाठी आहेत, तथापि त्यांना त्या योजना मिळवून देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत। याकरिता गावामध्ये विशेष बाब म्हणून दिव्यांगांच्या घरी जाऊन त्यांना शासनाची मदत केली पाहिजे, असे मत रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांनी केले। सहारा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कबनूर यांच्या वतीने नवीन वर्षानिमित्त दिव्यांग बांधवांना त्यांच्या उपयोगी साहित्य, कुबड्या, वॉकर, हातातील स्टिक असे विविध साहित्य मोफत वाटप करण्यात आले। शासनाच्या विविध योजना आहेत, त्याची अंमलबजावणी शासकीय दरबारी आम्ही करतो, मात्र दिव्यांग बांधवांना वेळेवर मार्गदर्शन व शासनाची योजना माहिती होण्याकरिता त्यांना कोणीतरी पुढे आणले पाहिजे, ही उणीव होती। ते काम सहारा फाउंडेशन मार्फत केलं जात आहे, हे अभिमानाचं आहे। तसेच सहारा फाउंडेशन मार्फत वैयक्तिक लाभाच्या वस्तू देखील विना मोबदला दिले जाते, हे कार्य प्रशंसनीय आहे, असे मत ग्राम महसूल अधिकारी किशोर पाटील यांनी केले। उद्योजिका अनिता गभाले म्हणाल्या की प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक कटू प्रसंग येत असतात, त्यावर मार्ग काढला जातो, कारण ते बोलू शकतात, ऐकू शकतात, हातपाय हलवू शकतात, मात्र अनेक दिव्यांग बांधवांना शरीरातील अनेक अंग हे जन्माला आल्यापासून बंधवत्व होत असतात, त्यावर त्यांनी मात करून आपले जीवन ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतात। त्यावेळी त्यांना फक्त सहकार्याची अपेक्षा असते, ती सहारा फाउंडेशन सारख्या संस्थेच्या माध्यमातून होत असते। याचा अभिमान वाटतो, याचा आदर्श सामाजिक कार्य करणाऱ्या इतर संस्थांनी घ्यावा, असे ते म्हणाले। यावेळी हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा संधी कबनूर, ग्रामपंचायतचे सरपंच सुलोचना कट्टी, उपसरपंच सुधीर लिगाडे, अपंग संघटनेचे नंदा चंदुरे, दादासो कांबळे, डॉक्टर मुस्कान शेख संधी आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली। सदर कार्यक्रमात महेश कांबळे, सचिन सुतार, रहीम शेख, मोहम्मद पाशा, अप्पासो गोकावी, पत्रकार प्रकाश विटकर, रिजवाना मकानदार, सुखदेव भोसले, राजू पट्टणकोडी, सुधाकर महाडिक तसेच लाभार्थी नागरिक उपस्थित होते। स्वागत ॲडव्होकेट परवेज संधी यांनी केले, प्रास्ताविक पापालाल संधी, तर आभार उमेश जाधव यांनी, तर सूत्रसंचालन मोहन नाईक यांनी केले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।